संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आपले सर्वच दिव्यांग बांधव आणि सोबतच ज्या माता भगिनी आहेत, विधवा माता व भगिनी, या सर्व लाभार्थ्यांकरिता मार्च आणि एप्रिल या दोनही महिन्याच्या अनुदानासंदर्भात, या दोनही महिन्याच्या हप्त्यासंदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट, नवीन अपडेट आहे, जी खूप दिवसापासून मिळत नव्हती. ती कुठे ना कुठे आता मिळालेली आहे. ती सर्व आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम या लाभार्थ्यांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर हो मित्र, मी खूप साऱ्या लाभार्थ्यांना भेटलो किंवा ते मला भेटले आणि त्यांनी कळवलं की त्यांचे मार्च महिन्याचे जे अनुदान आहे ते त्यांना अजूनही मिळालेले नाहीये. आणि या आठवड्यामध्ये या दिव्यांग बांधवांव्यतिरिक्त दिव्यांग बांधवांसोबतच अशा काही विधवा माता भगिनी सुद्धा होत्या. त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांचं सुद्धा मागच्या मार्च महिन्याचं जे अनुदान आहे ते सुद्धा त्यांना मिळालेलं नाहीये. सोबतच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यामधील सुद्धा काही लाभार्थी असे मला बोलले की त्यांचं मागच्या महिन्याचं अनुदान आलेलं नाहीये. तर मित्रहो, घाबरण्याची आवश्यकता नाहीये. या मार्च महिन्याचं या दोन्ही तीनही योजनेतील दोन्ही तीनही प्रकारच्या वेगवेगळ्या लाभार्थ्यांचं त्यांचं अनुदान मार्च महिन्यामध्ये जमा न होण्यामागचे वेगवेगळे कारण आहेत, ज्यामध्ये दिव्यांग बांधवांची दिव्यांग पोर्टलवर नोंदणी, दिव्यांग बांधवांजवळ यूडी आयडी कार्ड नसणे किंवा खूप सारे असे दिव्यांग बांधव आहेत की ज्यांच्याकडे यूडी आयडी कार्ड आहे परंतु ते टेम्पररी आहे, म्हणजे 5 वर्षापुरतच आहे, लाईफ टाईम परमानंट नाहीये, त्यामुळे सुद्धा बंद झालं. सोबतच दिव्यांग पोर्टलवर नोंदणी सुद्धा सुरू आहे. आणि हे जे काही नवनवीन अपडेट आहेत, वेगवेगळी नोंदणी प्रक्रिया, छाननी, अशा काही बोगस आधार दिव्यांग लाभार्थी जे आहेत त्यांची चाचपणी, सोबतच बोगस यूडी आयडी कार्ड त्यांची चाचपणी, या अशा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेटच्या अशा वेगवेगळ्या कारणास्तव या दोनही तीनही योजनांचे जे अनुदान आहे ते रखडलेले आहे, मागे पडलेले आहे. परंतु हरकत नसावी, घाबरण्याची आवश्यकता नाहीये. मिळत असलेल्या माहितीनुसार एक नवीन जी अपडेट आली ती अशी आलेली आहे की जे लाभार्थी दिव्यांग आहेत, जे लाभार्थी दिव्यांग असून त्यांच्याकडे परमानंट यूडी आयडी कार्ड आहे, त्या लाभार्थ्यांना मागच्या मार्च महिन्याचे पैसे अनुदान जर 2,500 रुपये मिळालेले नसतील तर त्या दिव्यांग बांधवांना, लाभार्थ्यांना मार्च महिन्याचे 2.5 आणि एप्रिल महिन्याचे 2.5, म्हणजे असे 2 हप्त्याचे 2 महिन्याचे 2.5 मिळून 5,000 रुपये मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे. सोबतच विधवा माता भगिनी, त्या व्यतिरिक्त तुमचे श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत, ज्यांना मागच्या महिन्यामध्ये त्यांचे 1,500 रुपयाचं हक्काचं अनुदान मिळालेलं नाहीये, ते 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे हक्काचे त्यांचे अनुदान 1,500 रुपये, म्हणजे असे त्यांना 3,000 रुपये. सोबतच ज्या विधवा माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा मागच्या मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 असे 3,000 रुपये मिळणार असल्या संदर्भातली माहिती मिळालेली आहे. त्यामुळे पॅनिक होण्याची, घाबरून जाण्याची, गोंधळ घालण्याची आवश्यकता नाहीये. या व्यतिरिक्त ज्या ज्या बांधवांना आपापली कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये सादर करावी लागणार आहेत, करावयाची गरज पडणार आहे, त्यांना मात्र 100% ती त्यांची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. आणि ज्या बांधवांकडे यूडी आयडी कार्ड आहे त्यांना त्या यूडी आयडी कार्डची केवायसी सुद्धा करून घेणे बंधनकारक आहे, अपडेट राहणं आवश्यक आहे. यूडी आयडी कार्ड टेम्पररी जे कार्ड आहे ते परमनंट, या संदर्भात परत या 2 दिवसामध्ये नवीन निर्णय येणार होता, अपडेट येणार होती. ती शिक्कामोर्तब झाल्याच्या नंतर परत एकदा तुमच्यापर्यंत ती आनंदाची बातमी कमेंटच्या माध्यमातून असो की आवश्यक असल्यास पोस्टच्या माध्यमातून असो किंवा जर वाटलंच तर व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मित्रांनो. तर मित्र, तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे येणार, एप्रिल महिन्याचे पैसे येणार, दिव्यांगांना 5 येणार, तिच्या व्यतिरिक्त श्रावणबाळ निवृत्ती वेतन आधी माता भगिनी जे आपल्या विधवा भगिनी त्यांना 3 येणार. ही झाली एक बातमी, गोड अपडेट, नवीन आनंदाची. याच्या व्यतिरिक्त दुसरी, तुमचा नेहमीचा जो प्रश्न असतो की खऱ्या अर्थाने प्रश्न ज्यांना मार्च महिन्याची मिळालेली नाही ते मार्च महिन्याचे कधी येणार हे सुद्धा विचारत आहे, आणि त्याच्यासोबतच एप्रिलचे कधी येणार हे सुद्धा विचारत आहे, आणि ज्यांना मार्च महिन्याचे आलेले आहेत ऑलरेडी ते एप्रिल महिन्याचे कधी येणार या संदर्भात प्रश्न विचारत आहेत. तर त्या सर्व मार्च मध्ये न आलेल्यांना सुद्धा आणि जे एप्रिलची वाट पाहत आहेत, म्हणजे ज्यांचे मार्च मध्ये आले ते सुद्धा आणि ज्यांचे मार्च मध्ये नाही आले ते लाभार्थी, दोनही लाभार्थ्यांकरिता एप्रिल महिन्याच्या, म्हणजे आपली 14 एप्रिल झाल्याच्या नंतर 15 एप्रिल पासून, म्हणजे जवळपास रोज बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 3 दिवसामध्ये ही प्रक्रिया चालू असणार आहे. आणि वेळ प्रसंगी तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे ते अनुदान सुद्धा वितरण होण्याकरिता सुरुवात होऊन जाणार आहे मित्रांनो. तर मित्र, या व्यतिरिक्त जर यामध्ये काही बदल झाला,
काही नवीन अपडेट आली, शासन निर्णय निघाला किंवा वितरणासंदर्भात अपडेट आली, लवकर वितरण सुरू करण्यात आलं किंवा थेट खात्यावर जमा सुद्धा करण्यात आले, असं काहीही असलं महत्त्वाची माहिती जर असली तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच तमाम दिव्यांग बांधव असो की सिनियर सिटीजन असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतनमधले लाभार्थी किंवा आपल्या विधवा माता भगिनी असतील, या सर्वांकरिता सर्वात अगोदर ती गोड बातमी, ती अपडेट नक्कीच देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. ही अपडेट मिळण्याकरिता उशीर लागत होता, परंतु काल रात्रीच ही अपडेट मिळालेली आहे. परंतु काही कामास्तव सकाळपासून पूर्ण वेळ गेल्यामुळे आता म्हटलं चला तुमच्या सर्वांपर्यंत ही आनंदाची बातमी, नवीन अपडेट, महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यानुसार या व्हिडिओच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी नक्कीच आशा करतो की नेहमीप्रमाणे आपण वाट पाहत असता माझ्या व्हिडिओची, अपडेटची, आणि ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी दिलेली आहे ती नक्कीच उपयोगी ठरेल, आवडेल. तर अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम विधवा माता भगिनी, सिनियर सिटीजन, सोबतच आपले जे दिव्यांग बांधव आहेत यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्याच्या नंतर त्यांना ही नवीन अपडेट मिळेल, एक दिलासा मिळेल की बुवा चला ठीक आहे, मागच्या महिन्याचे सुद्धा आपल्याला पैसे मिळून जातील आणि या महिन्याचे पैसे सुद्धा येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला मिळून जातील. त्यांना आधार मिळेल, दिलासा मिळेल आणि सोबतच या व्यतिरिक्त हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये या योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील तर नक्कीच ते सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये त्यांचे प्रश्न विचारतील. तुम्ही हा व्हिडिओ शेअर त्यांच्यापर्यंत केल्यामुळे तुमचे सुद्धा ते आभार व्यक्त करतील, मानतील आणि त्यांचे प्रश्न आपल्यासमोर आल्याच्या नंतर तुमच्या आमच्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, त्यांच्या शंकेचं निरसन करता येईल, समाधान करता येईल आणि त्यांना कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणामध्ये काय होणार परंतु मदत मिळेल. आणि कुणी जर या सर्व योजनांचे नवीन लाभार्थी असतील किंवा त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, हे अनुदान प्राप्त करावयाचे असेल, त्याची प्रक्रिया वगैरे जाणून घ्यायची असेल, त्या संदर्भातही ते या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली त्यांच्या प्रश्नांकरिता प्रतिक्रिया नोंदवू शकतात, प्रश्नही करू शकतात आणि त्यांचे नेहमीप्रमाणे आपण उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा नक्कीच देत राहू. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन आणि महत्त्वपूर्ण उपयोगी माहितीसह आणि मी नेहमीप्रमाणे तुम्हाला जे सांगतो त्या अजून एका गोड बातमीसह. तर तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.